हॅलो नमस्कार, मी सानिका. तर तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज इथे आम्ही फर्स्ट टाईम फिश फ्राय करणार होतो. तर मला माझे मिस्टर हेल्प करत होते कसं फिश वॉश करून घ्यायचं चांगल्या प्रकारे, ते काय काय हे करायचं. त्यांचं सांगण्याप्रमाणे मी करत होते. तेवढ्या तिथे तर इथे तुम्ही बघू शकता, विवाननेही कधी मासे खाल्ले नव्हते, त्यामुळे तो सारखा विचारत होता मटन आहे का, चिकन आहे का, मासे आहेत का, असं विचारत होता. तर मी इथे स्वच्छ मासे धुवून घेतले आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर आता जी मी रेसिपी सांगणार आहे ना, ती माझ्या मिस्टरांच्या आत्यांची ही अशी रेसिपी आहे. त्या अशा प्रकारे बनवतात. त्यांच्या हातचे मासे मला खूप आवडतात आणि आमच्या घरच्यांनाही खूप आवडतात. ते तशा प्रकारेच मी आज मासे बनवायला ट्राय करणार आहे. तर त्या अशा करतात की बाजरीचं पीठ घेतात. तर मी पुढे दाखवेलच तुम्हाला. बाजरीचं पीठ घेतात, त्याच्यामध्ये चटणी, रवा आणि लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करायचं एक, आणि ते पण ॲड करायचं. ते ॲड करायचं आणि ते सुक्कं ॲड करायचं. त्यामध्ये तुम्ही अजिबात पाणी वगैरे ॲड करायचं नाही. तुम्हाला इथे माझी प्लेट मध्ये पाणी दिसत असेल, ती प्लेट ओली होती. तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. तो असा सुक्का मिक्स करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे त्यामध्ये जे चटणी वगैरे असते ना, ते पिठा आणि मीठ, रवा, ते एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झालं की तो फिशसाठी जो बनणारा मसाला आहे तो खूप छान प्रकारे होतो. तर मी इकडे थोडा वेळ तेलही गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये 2-3 चमचे तेल गरम करायला ठेवले, जेणेकरून मस्तपैकी गरम गरम ह्याच्यामध्ये ते आपल्याला मच्छी छानपैकी फ्राय करता येईल. तर मी इकडे तो मसाला छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे आणि जे आपण हळद मीठ लावून ठेवलेले मच्छीचे पीस होते ते घेतला आणि त्याला छान प्रकारे हा जो आपला पिठाचा जो मसाला आहे जो बनवलेला मच्छीसाठी, तो छानपैकी लावून घेतला त्याला. आणि इकडे थोड्या वेळ तेल गरम करायला जे ठेवलं होतं ना, तर त्यामध्ये मी ते फिश ठेवत आहे. एकसाथ मी पहिल्यांदा करत आहे, मला माहीत नाही कसं होईल कसं नाही, म्हणून मी फर्स्ट टाईम 2च पीस टाकले आणि ते चांगल्या प्रकारे फोडून आणि पाठीमागून भाजून घेतले. आणि सारखं मी ते सारखे दाबून बघत होते, कारण ते कच्चे ना राहो, नाहीतर ते चांगले लागणार नाहीत म्हणून. आणि नंतर अशा प्रकारे मी पहिल्यांदा 2 भाजून घेतले आणि थोडं थोडं तेल टाकून ते चांगल्या प्रकारे परतून घेतले. जास्त डीप फ्राय केलं नाही, जास्त तेलही त्यामध्ये टाकले नाही. आणि फर्स्ट टाईम 2 चांगले झाले. एक खाऊन पण बघितले आणि नंतर 3-4 असे एकाच वेळी टाकून ते छान प्रकारे भाजून घेतले. चवीला एकदम खूप टेस्टी झालेले. फर्स्ट टाईममध्ये पण खूप छान झाले. ते नक्की ट्राय करा आणि आवडलं तर